लोकसभा चुनाव के बीच थाने जिले के कल्याण में शिवसेना के दोनों गुटों के बीच जमकर घमासान देखने को मिल रहा है। पिछले दिनों कल्याण में जबरदस्त सियासी ड्रामा देखने को मिला। दरअसल पूर्व नगर सेवक पुरुषोत्तम चौहान ने जबरन शिंदे गुट में शामिल करने का गंभीर आरोप लगाया है। आपको बता दें कि मंगलवार को शिवसेना नेता आदित्य ठाकरे शिवसेना गुट कल्याण लोकसभा की उम्मीदवार वैशाली दरेकर का नामांकन फॉर्म दाखिल करने के लिए डोंबिवली पहुंचे थे। उनके जाते ही शिंदे गुट ने कुछ ही घंटों में ठाकरे गुट को बड़ा झटका दे दिया। उद्धव ठाकरे गुट के डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर और कई पदाधिकारी शिंदे गुट में शामिल हो गए थे। इनमें केडीएमसी के पूर्व पार्षद पुरुषोत्तम चौहान भी शामिल थे, लेकिन बुधवार को पुरुषोत्तम चौहान ठाकरे गुट में वापस लौट आए। उन्होंने आरोप लगाया कि वह जब किसी निजी काम से घर से निकले थे तो उन्हें जबरन मुख्यमंत्री की मौजूदगी में शिंदे गुट में शामिल करा दिया गया। इसके बाद वैशाली दरेकर ने एकनाथ शिंदे की शिवसेना की तुलना बच्चा चोरी करने वाले गिरोह से कर दी है। नाही, मला असं वाटतं की म्हणजे मी त्यांना बघितल्यानंतर शॉक झाले तिथे काल टीव्हीवर आणि प्रवेश वगैरे केल्यानंतर मी त्यांना आता जिथे नाही मग असं काही झालं नाही आहे। मला असं वाटतं की पूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो ना त्याला असं सांगायचं की मुलं पळवणारी टोळी फिरते, बाहेर फिरू नका मुलांना वगैरे असं सांगायचं। आता सगळ्या पदाधिकारी आणि नगरसेवक आणि जे कोणी असतील कार्यकर्त्यांना सावधान मी आत्ताच करते की कार्यकर्ते पदाधिकारी पळवणारी टोळी फिरते तर सावधान, तुम्हाला कोणतरी अचानक घेऊन जाईल आणि प्रवेश करून घेईल असं सांगायला पाहिजे। धन्यवाद। आपलं साहेब शिंदे साहेबांना भेटायला गेलो होतो। भेटल्यानंतर तिथे डोंबिवलीवालेचा प्रवेश होत होता आणि प्रवेश होत असताना माझा बी तिथे नंबर लागला आणि मला बी त्या हातात झेंडा दिल्याने मला प्रवेश करून घेतला। बरोबर एक चांगले संबंध असल्यामुळे मला जेव्हा नगरसेवक झालो तो पंडित साळवी साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी मला डिस्क्वालिफाईड झाल्यानंतर मी खूप सहयोग केलं पंडित साळवी साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी, आणि त्याच्यामुळे चांगले संबंध असल्यामुळे मी तिथे गेलो होतो। बाकी काय नाही, त्यांनी बी मला काही बोलले नाही आहे, मी बी काही त्यांना बोललो नाही आहे। की पुरुषोत्तम चव्हाण जे नगरसेवक झालेले त्यांचे पूर्ण तिकीट देण्यापासून त्यांना निवडून आणण्यापासून सर्व आम्ही परिश्रम घेतलेले आणि त्यांनी असा प्रवेश का केला आम्हाला प्रश्न होता। परंतु आज मला दुपारी ते येऊन शाखेत भेटले आणि मला बोलले मला इकडेच राहायचं आहे, मी काय तिकडे गेलेलो नाही, मला बळजबरी तिथे झेंडा हातात दिला आणि मला प्रवेश केलेला आहे। मी काय प्रवेशासाठी गेलो नव्हतो। आणि जर असं होत असेल आणि आता मला त्याच्यानंतर मी माहिती घेतली तर आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांना खासदारांच्या कार्यालयातनं आणि खासदारांच्या अनेक फोन येतात की वेगवेगळे आमिषं दिले जातात, वेगवेगळ्या प्रोत्साहनं दिली जातात की आम्ही हे देऊ, आम्ही ते देऊ आणि तुम्ही प्रवेश करा। जर असं होत असेल तर ही निवडणूक लढणं मुश्किल होईल कार्यकर्त्यांना। जर सत्तेचा आणि याचा पैशाचा जर माज एवढा येत असेल तर ह्या निवडणुकीत प्रॉब्लेम होईल। आणि असं जर होणार असेल तर कार्यकर्त्यांनी काम कसं करावं? प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल फोन येतात, हे एकदम अयोग्य आहे। आणि हा एक ताजं उदाहरण आहे ज्याच्या मनाविरुद्ध तिथे त्याला झेंडा दिला गेला। जो त्याची मिसेसची तुम्ही प्रतिक्रिया घ्या, त्याची मेसेज इथे येऊन काय काय बोलली, त्याला घरात काय बोलली, म्हणजे घरातलं वातावरण बिघडतंय। एवढी वाईट परिस्थिती आहे, कार्यकर्ते नाराज आहेत, एवढी वाईट परिस्थिती आहे। तो लपून घरात बसला, घरातनं बाहेर यायला तयार नाही। त्यांनी मला सगळी व्यथा व्यक्त केली, त्याला वाटलं मी भडकेल म्हणून। मी त्याला फक्त विचारलं तू मनापासून परत येतोयस का? तो मी मनापासून साहेब मला इच्छाच नाही आहे तिकडे, हे त्याची वाक्य आहेत। आणि जर असं होत असेल तर हे शिंदे कंपनींना लाज्यास्पद एकदम अशी निवडणूक लढत असतील तर लाज वाटते। तुमची जर क्रेडिट आहे ना, तुम्ही फाईट करा, जे काय असेल ते होऊन जाऊन द्या।